नमस्कार मंडळी. सतत 3 दिवस छान असा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचा सुट्टी. सो विचार केला मुलांसाठी आणि घरच्यांसाठी काहीतरी यम्मी आणि झटपट बनणारा पदार्थ बनवू. सो आज मी इथे बनवणार आहे खांडवी बाईट्स. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन, 1 कप दही, अद्रक, लसूण आणि मिरची घेतली आहे आणि थोडं आमचूर पावडर. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून मिक्सरमध्ये एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे व चाळणीमध्ये व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ, थोडं हळद टाकून मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये 1 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये हे आपण जे मिश्रण केलं होतं ते टाकून लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस फास्ट करू नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील. लो फ्लेमवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. एका साईडला एका प्लेटमध्ये तेल टाकून मी साईडला ठेवून दिलं आहे. त्यानंतर हे आपलं मिश्रण शिजल्यावरती आपल्याला ते त्या प्लेटमध्ये व्यवस्थित असं ओतून घ्यायचं आहे आणि वरून आपण थोडी मिरची पावडर टाकणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. थंड झाल्यानंतर आपण त्याच्या छान अशा वड्या काढून घेणार आहोत आणि त्याला आपण वरून तेल, राई आणि कढीपत्ता, मिरचीची फोडणी देणार आहोत. वरून थोडंसं आपण खोबरंही टाकू शकतो आणि कोथिंबीर. खाण्यासाठी रेडी आहेत आपल्या खांडवी बाईट्स. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशा झाल्या आहेत. थँक्यू सो मच.